विनायकराव, अहो ही तुमच्या नातवाची गाडी आहे, त्यात सेल टाकला तरी काय चालू होईना झाली. काल खेळत होता तेव्हा त्याला बघितलं तर विनायकराव, विनायकराव, माणसाच्या हातात काम नसलं ना की जो डोक्यात काहीतरी विचार घालून घेतो एवढं मात्र नक्की. म्हणजे तुम्ही आत्ता काहीतरी डोक्यात घालून घेतलंय. अहो बापू, विचार कुणाला सुटलेत का? बरोबर आहे तुमचं. नेमकं काय चाललंय डोक्यात सांगा. बापू, हं, एक तर आम्ही सगळी इकडे राहायला आलो, हं. त्यात आता माग आर्या पण आले. अहो, एवढ्या माणसांचा त्रास होत असेल ना तुम्हाला? अहो काय विनायकराव, हे आता डोंगर पोखरून उंदीर काढल्यागत झालं बघा. तसं नाही हो बापू. अहो, माणसं वाढली की सगळं बदलतं. तसं नाही विनायकराव, आपण आत्ता राहतोय का एवढ्या माणसांच्यात? उलट आपल्यासारख्या माणसाला आजूबाजूला माणसं नसतील तर त्रास होतो. खरं आहे का नाही? माणसांचा कसला आलाय त्रास? बापू, हं? तुमचा यो चांगुलपणा आहे ना, तो समजा आपलीत उतरलाय बा. हा, पण जे चाललंय ना ते बराबर नाही चाललं बा. काय जरा थोडं उलगडून सांगा मला. बापू, अहो, आर्यानं आपलीनं अमोल समोर आर्याला घास भरवला. ते दिसायला काय चांगलं दिसतंय काही? आता बघा विनायकराव, मला कळतंय, तुम्हाला कळतंय, पण त्या अर्जुनला कळायला पाहिजे ना. तुम्हाला मला कळून काय फायदा आहे? अहो, त्याला कळायचं तेव्हा कळेल, पण मी आता माझ्या समोर असं होऊ देणार नाही. असं नाही मग काय करणार आहे तुम्ही? हे बघा बापू, मी आर्याला सांगून टाकतो काय? की तुला जर का आर्याबरोबर राहायचं असेल ना तर तू जा तिकडच्या घरी. इकडे आम्ही न सगळे बाकीचे आप्पी आणि अमोलची काळजी घेऊ. अहो विनायकराव, काय बोलताय तुम्ही? अहो, बरोबरच बोलतोय बापू. किती दिवस आपण आता तेच तेच गाणं ऐकत बसायचं? अहो बापू, तुम्ही एक समजूतदार आहे म्हणून. तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना तर नाही ते ऐकवलं असतं अर्जाला. अहो पोरं आहेत ती, आणि त्यांच्या ह्या वयात आपण त्यांना समजून घ्यायचं नाही तर कोण समजून घेणार? नाही बापू, अहो मर्यादेपलीकडचा समजूतदारपणा कधी कधी दुबळेपणा ठरतो माणसाचा. अहो, अर्जाला सुद्धा कळायला पाहिजे. अहो, हीच रोकटोक निर्णय घ्यायची वेळ आहे. हा बघा विनायकराव, अर्जुनला काय सांगायचं काय नाही सांगायचं हे तुमचा निर्णय. पण मला विचाराल तर मी सांगेन, अर्जुनला जो निर्णय घ्यायचा आहे ना तो घेऊ द्या. हे बघा, मागं तुमचं ऐकून त्याने एक निर्णय घेतला, तर त्या निर्णयाचा तुम्हालाच त्रास झाला. हा, हे बरोबर आहे. मग तेच सांगतोय मी, माझा ऐका. जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल, तुम्ही त्याला थोडासा वेळ द्या, बाकी काय नाही. ठीक आहे बापू, पण त्यांना आप्पीचा विचार करायला पाहिजे एवढं मात्र खरं. हा, असं जुळून आलं पाहिजे बघा. जाऊ द्या, विचार करू नका. चला मागे ते जरा नारळाच्या डांप्या पडल्या आहेत, तेवढ्या बाजूला घेऊ आपण. या. आपण ना जा आर्यासाठी नाश्ता घेऊन ये पटकन. आजारपणामुळे तोंडाला चवच राहिली नाहीये. ग एवढंच ना आर्या, प्रेमाच्या माणसाने भरवलं ना की आपोआप चव लागल. हो भाऊजी, असं काय बघताय? भरवा ना आर्याला. साहेब, कधी कधी झालेले गुन्हे बघून आहे का नाही वाटतं की आपण माणूस आहे का नाही. काय झालं चिंचुके? अहो बघा की, आता आपण पोलीस म्हणून जितके गुन्हेगार ताब्यात घ्यायचे तेवढे घेतो, पण दुसऱ्या दिवशी नवीन गुन्हा आहेच. हा, आता सूर्य मावळणार म्हणून हातावर हात धरून बसून चालणार आहे का चिंचुके? आपण आपलं काम करत राहायचं. हा ना, जे सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात असं नाही ना. खरे, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, हेच खरे. अहो साहेब, काय झालं? नाही, तुम्हाला असं कधी बघितलेलं नाही म्हणून म्हणतो. काय विचार करताय? चिंचुके, असं काय नाही. अहो असं कसं काय नाही? अहो एवढ्या वर्षात कळतं की मला. चिंचुके यार, जास्त नाही काय, काल आर्यची तब्येत बिघडली, त्यामुळे मला तिला घरी घेऊन जावं लागलं. अहो साहेब, मग त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? मला काळजी आप्पीची वाटते चिंचुके. हो साहेब, आता तुम्ही आर्या मॅडमची काळजी केली पाहिजे. हा, ते आहेच चिंचुके,
पण रुपाली बहिणीनं आर्या आप्पी समोर जरा वेगळंच वागतात रे. अहो साहेब वेगळं म्हणजे वेगळं म्हणजे रुपाली बहिणींना असं वाटतंय की मी आर्याची काळजी घ्यावी. चिंचुके तूच विचार कर ना, आप्पी आणि अमोल समोर अहो याचं साहेब, अहो तुमचं आर्या मॅडम बरोबर लग्न ठरले आणि रुपाली वहिनींना वाटत असेल की तुम्ही त्यांची काळजी घ्यावी, त्यात काय चुकीचं आहे सांगा बरं. अरे हो चिंचुके, पण आप्पी समोर हे सगळं जाणून बुजून केल्यासारखं नाही होत का? तिला वाईट वाटणार नाही का? आणि ह्यांच्या ह्या अशा वागण्यामुळे ना मला असं वाटतं आर्याला घरी आणून मी चूक केली काय. पण मॅडम, तुम्ही विरोध नाही का केलात? गायतोंड्यावर तब्येत बरी नाहीये तिची. मी अर्जुनला काय बोलणार होते? हो, पण थेट तुमच्याच घरी आणणं हे जरा जास्त होतं असं नाही का वाटत तुम्हाला? याचा विचार अर्जुनने स्वतः केला पाहिजे ना. आर्याला असं घरी आणल्यावर अमोलला काय वाटेल, त्याच्या मनात अर्जुन विषयीचं काय मत तयार होईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे. पण मला असं वाटतं की अर्जुन सरांनी नक्कीच अमोलचा विचार केला असेल, पण कदाचित ह्यावेळेस त्यांचा नाईलाज झाला असेल. अहो साहेब तुम्हाला कळतंय का? अहो ज्याच्यावर तुमचं लग्न ठरलंय आर्या मॅडम, त्यांची काळजी करायची सोडून तुम्ही आप्पी मॅडमची काळजी करताय. कारण ते तिचं घर आहे चिंचुके, तिच्या कष्टाने तिने उभं केलंय आणि मी तिला न विचारता उठसूट सगळ्यांना घेऊन तिच्या घरी जातो. अहो पण साहेब सगळे तुमच्याच घरातले आहेत ना. आर्या मॅडम फक्त ना- तिथंच चुकलोय मी, तिथंच चुकलोय मी. मला तर आता एवढं वाटायला लागले ना की आप्पीच्या चांगुलपणाचा मी गैरफायदा घेतो काय. पण मॅडम, मला असं वाटतं की अर्जुन सरांशी तुम्ही ह्या संदर्भात स्पष्ट बोलाच. गायतोंडे आता ती घरी आली आहे आणि जोपर्यंत तिला बरं वाटत नाही तोपर्यंत तिला जा म्हणणं हे माझ्या मनाला नाही पटत. तेही बरोबरच आहे. पण मॅडम, आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात, तर तुमच्यासोबत अमोलही आहे हे विसरून चालणार नाही. सगळंच अवघड झालंय चिंचुके. काहीच अवघड नाही साहेब. अहो तुम्ही लय विचार करताय. मला सांगा, अपर्णा मॅडमनीच आर्या मॅडमला राहायची परमिशन दिली, मग राहू दे की. असं नाही चिंचुके, आप्पी नाही म्हणणार नाही हे स्पष्टच होतं, पण मी आप्पीला नामूला ग्रहित नाही धरलं पाहिजे रे. मला त्यांच्याशी बोललं पाहिजे. मी आजच बोलतो आप्पीशी. अरे मावशी, तू जोपर्यंत नीट होत नाहीस ना तोपर्यंत मी इथे चित्र काढत बसणार. असं कसं त्याला बाहेर पाठवणार? जाऊ बाई, लवकरात लवकर त्याला बाहेर पाठवा. अमोल बाळा, झालं का रे तुझं चित्र काढून? आता लगेच कसं होईल काकी? मग काकी, अजून खूप वेळ जाईल मला चित्र काढायला. तू कंटाळला असती तर जाऊन झोप. अरे तसं नाही बाळा, पण तू तरी किती वेळ एका जागेवर बसणार ना? जा, बापू आणि बाबांना भेटून ये. मी त्यांना भेटून आलोय काकी. आज मी फक्त आर्या मावशीचीच काळजी घेणार. अमोल, अरे बाळा माझी एवढी काळजी नको करू. ते म्हणेल ना तू देवासाठी आहेस, कारण तू पाहुणी आहेस. मी आज तुझीच काळजी घेणार. अरे अमोल बाळा, आर्या मावशी करल ना आराम. पण ती करत नाही ना. अरे मला झोप आली की मी झोपीन. हा, करीन मी आराम. आर्या मावशी, मी आजारी असलो की मा मला खूप झोपायला सांगते. का रे बाळा? मा म्हणते की झोप घेतली तर लवकर बरं होता येतं. तू पण झोप घे. अरे मला आहे ना झोप आली की मी झोपीन. हा, मी तुला सांगितलंय ना की झोप म्हणून आराम कर. काकी, एक काम कर, तुझा मी आहे तर आर्या मावशी काळजी घ्यायला. नको, मी थांबते ना. जा जा ना. जा जा. अरे अमोल बाळा, नाही जा ना. बर जा ना काकी. ठीक आता आहे. तुला पण मोबाईलसारखं सांगावं लागतं का? जा जा. जाते जा ना. जाते. जा जा ना. अरे मावशी, तू झोप. अरे झोप ना. अरे पण नको ना, मी झोप. नाही, झोप तू. माझ्या मला त्रास देतेस काय? आता तुझी काळजी सिंबात करणार आहे मावशी. 1 2 3. रुपाली दे, मोना. रुपाली दे, सॉरी, खरंच
तुझा डान्स बघायला. हो, तसं नाही, पण तुम्ही खोलीत होता ना. त्याच खोलीत ना अमोलनी मला बाहेर काढले. मोना, सॉरी रुपाली ताई, पण छोटे सरकार करामती आहेत ना. हो का? मग अमोलच्या घरामध्ये कामी येऊन आपण आणि भाऊजी एकत्र आले ना की मग कळल तुला. अहो, असं का बोलताय रुपाली ताई तुम्ही? मोना, खरं तेच बोलतेय मी. आणि तुला जर वाटत असेल ना असं होऊ नये तर असं हसण्यापेक्षा मदत कर माझी. हा, सांगा काय मदत करायची आहे? तू आत्ता ना काही करू नये ना अमोलला त्या खोलीतनं बाहेर काढ. अगं आर्याची काळजी मीच घेणार म्हणून अडून बसलाय त्या खोलीत तो. काय बोलली होती रुपाली ताई तुम्हाला? छोटे सरकारना समजायला सोपे नाहीत. पण मी सुद्धा मोना आहे, तुम्ही काळजीच करू नका. काय करणार आहेस तू मोना? तुम्ही वर जा आणि बाहेर थांबा, मी आलेच. छोटे सरकार, अहो छोटे सरकार, काय झालं मुमा? अहो माझ्याकडून चुकून तुमच्या माचे महत्वाचे कागद जळाले हो. काय? अहो हो, तुम्ही एकदा बघा ना ते महत्वाचे होते का, प्लीज. काय मुमा, तू डोक्यात तापच कर. अहो चला ना प्लीज. आर्या, जाऊ बाई, हा अमोल किती चिकट आहे हो. आर्या, तुला आत्ता कळलं? अगं इतके दिवस काय बघत होतीस तू? खरं आहे, पण हे बघ आर्या, ते सगळं जाऊ देत आता. पुढं काय करायचंय आपण? जाऊ बाई, माझं सगळं ठरलंय. अर्जुन आज आला ना की तो इकडेच झोपायला आला पाहिजे. मस्त आयडिया ही. हो ना, म्हणजे मी आणि अर्जुन जर इकडे झोपलो ना तर आपणाला बरोबर कळेल की अर्जुनला त्याच्या आयुष्यात कोण हवं. खरे, आपणाला कळून चुकल की आता अर्जुन भाऊजी तुझे, फक्त तुझे. अहो छोटे सरकार चला लवकर, अहो मला खूप टेन्शन आलंय. मुमा, या फाईल कुणाची आज? अहो त्याच फाईल्स आहेत ना ज्यातले कागद माझ्याकडून चुकून जळले. बघू. मुमा, अगं याच्यामध्ये माझी एक पण फाईल नाही. काय बोलताय? अहो आता कुठं माझा जीव भांड्यात पडला. आणि छोटे सरकार, ह्या जर वंशांच्या महत्वाच्या फाईल्स असत्या ना तर मला खूप वाईट वाटलं असतं. मुमा, अगं तू या फाईल वरती लिहिलेलं वाचलं नाहीये? अहो छोटे सरकार, एवढा वेळ कुठं होता? आणि घरात आजारी माणूस आहे ना, त्यामुळे मला दुसरी कामं होती म्हणून मी एकत्र घेतल्या आणि जाळल्या. मुमा, अगं याच्यावर वाचायची पण गरज नाही. लिहिलंय नोट. आणि सगळ्यात महत्वाचं, बाहेर पाऊस पडतोय आणि तू बाहेर का गेलेली कागद जळायला? अहो ते मी तुम्हाला जाणून बुजून आर्या मावशी आणि काकीपासून लांब आणलेस ना. अहो छोटे सरकार, काय बोलताय तुम्ही? आणि मी असं का करेन? तुलाच माहिती मुमा, तूच सांग ना. अहो छोटे सरकार, मी खरंच काही केलेलं नाहीये आणि ते फाईल्स मला खरंच माहित नव्हत्या. मुमा, माझी मग किती चांगली आहे, तरी तू काकीला का सपोर्ट करते? अहो छोटे सरकार, ठीक आहे, तू नाही सांगत तर मला माहिती आहे कुणाला विचारायचं ते. कोणाला? अहो छोटे सरकार, असं का करताय? कुठं जात आहे ते तर सांगा. मी कुठे पण जाऊ मुमा, मला कळलंय तुला पण माझे मा बाबा एकत्र नकोय आणि म्हणूनच तू काकीला सपोर्ट करतेय. अहो छोटे सरकार, तुम्ही तर माझे भाचे आहात ना, आणि मी असं कधीच नाही करणार. तेच तर करतेस तू मुमा. माझ्या मानी नेहमी सर्वांना मदत केली आहे.
पण तू काकी आणि आर्या मावशी माझ्या मला एकत्र नेहमी त्रास देत आहे. अहो पण मम्मा मला माहिती आहे सगळं. अगं आर्या, पण अमोल असताना भाऊजी इकडे राहिले ना सोपं नाही हा. जाऊबाई काहीच सोपं नाहीये, पण आपल्याला ते घडवून आणायचे. मी विचार करते पण जाऊबाई माझं सगळं ठरले, मी काहीही करायला तयार आहे. एकदा अर्जुन इकडे आला ना की तो इकडेच कसा राहील ना याचा आपण विचार करू शकतो. आर्या, मग मी सांगते तसं कर हा. तू आज गोळ्या घेऊ नकोस. आर्या आर्या, हे बघ मला कळतंय मी तुझ्या तब्येतीचा विचार नाही करत आहे अगं, पण आपल्याकडे दुसरं काही पर्यायच नाहीये ना आता. काही हरकत नाही जाऊबाई, ठीक आहे. अर्जुन पुढे मला सगळं काही चालेल. फक्त एवढं कर, बाकीची सगळी सोय मी कर. काय काकी? कशी सोय? आर्या मावशी आजारी आहे ना, तर तिच्या गरम पाण्याची सोय करते असं म्हणाले मी. ओके काकी. अरे मावशी मी आज दिवसभर इथंच आहे, तुला काय लागलं तर सांग. अमोल बाळा, तू बस ना, तू तुझं चित्र काढ हा. असं कसं? अरे मावशीची गोळ्याची वेळ झाली आता. तू घेतलं का गं गोळ्या? नाही नाही म्हणजे आता घेईन मी थोडं वेळ. अरे अमोल बाळा, ती खाईल ना नंतर गोळ्या हा. नाही नाही, मा म्हणते वेळ नाही चुकू द्यायची. उठ तू, मी तर तू गोळ्या उठ. अमोल अमोल उठ. जा, पाणी घेऊन ये. जा. जाते जाते. हे घे गोळ्या. घे 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 घे. काकी पाणी कधी आणते सांग ना लवकर. खा 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 ना खा. जा काकी, आता तू तुझं काम कर, मी आहे इथं. अरे मावशी झोप आता. गोळी खाल्ली तू झोप. झोप तू आता. झोप. अरे बाळा मला झोप ना. नाही झोप. दीपक, तुझं आमच्यासारखं वेळेमधलं काम नसतं का रे? तसं नाही सर, असा कामाचा लोड असला ना वेळ काळ बघून नाही चालत. आणि त्यात प्रोजेक्ट हेडची काय गॅरंटी नाही, तो कधी पण काम पूर्ण करून मागतो. बापरे. स्वप्नील, अरे आम्हाला या कॉम्प्युटर मधलं काहीच कळत नाही हा. अवेनू बाबा, ज्यांना कळतं ते वैतागलेत. आणि तुम्हाला म्हणून का कळून घ्यायचंय? उलट तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीनं बरं आहे. पण तसं नाही दिप्या, अरे किती वेळ त्याच्या समोर बसायचं. बरं ठेवलं. याचं कसं आहे बापू, हा. रोज आम्हाला असला ना की ठेवून देतो मी काम. पण आज तो पण कुठं गायब आहे काय कळ ना. अमोल आर्याच्या खोलीत आहे, त्यानं आर्याला बरा करायचा विडाच घेतलाय. हा, आणि मला तर वाटते ना आज तो सगळं काम उरकून मगच खाली येतोय बघा. होय. अहो डॉक्टरच एवढा खत्री आहे म्हणल्यावर पेशंट असा बरा होणार की. बघितलंस मोना, तुला एक काम सांगितलं होतं, एक, ते सुद्धा धड जमलं नाही. अहो, तसं नाही रुपालीताई, त्या छोटे सरकारांना कंट्रोल करणं लई अवघड आहे बघा. तुम्हाला माहिती आहे का, आज मी तुम्हाला मदत केली आहे म्हणून त्यांनी शंका घेतली माझ्यावर. काय? हो ना. मोना, काही असलं ना तरी अमोलला त्या खोलीतनं बाहेर काढलंच पाहिजे, नाहीतर पुढचा सगळा प्लॅन फिसकट. काय प्लॅनिंग केली हो तुम्ही? आज आर्या आणि भाऊजी एकाच खोलीत राहायला हवे.
वा रुपाली ताई, हळू हळू म्हणा. तुझा उत्साह कळतोय मला, पण काय ना, उत्साहाने काम नाही होत ना. अमोलला खोलीच्या बाहेर कसं काढायचं त्याचा विचार कर. हां, तुम्हाला जाणून बुजणारे मावशी आणि काकीपासून लांब आणलेत ना. उमा माझी मग किती चांगली आहे, तरी तू काकीला काय सपोर्ट करते? मी रुपाली ताईंना मदत करते हे जर छोटे सरकारांनी वंशांना जाऊन सांगितलं तर? नाही, मग त्यांचं जाऊ दे, पण मोना तुझा स्वतःचा संसार वाचवणं अवघड होऊन बसेल.